इतक्यात माझी नजर त्या प्लेटकडे गेली आणि माझ्या हातातलो घास थयच थांबलो, कारण माझ्या डोळ्यासमोर जा दिसला ता बघून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. मित्रांनो, माझा नाव ऋषभा. या जगात वेगवेगळ्या प्रकारचे लोक असत. काही लोक भूताप्रेतांवर विश्वास ठेवतात, तर काही लोक त्यांका पूर्णपणे अंधश्रद्धा मानतात. एक काळ असो देखील होतो की मीही त्याच लोकांपैकी एक होतोय. मी भूताप्रेतांवर अजिबात विश्वास ठेवत नव्हतोय. असं नव्हता की मी देवावर विश्वास ठेवत नव्हतोय. देवावर माझो पूर्णपणे विश्वास होतो, पण भूताप्रेता ही गोष्ट माका केवळ अंधश्रद्धाच वाटायची. ह्योच माझो विचार माझ्या आयुष्यातलो पूर्णपणे बदलून टाकणारो ठरलो. त्या काळात मी हडळ, भूता अशा सगळ्या गोष्टींका थट्टा आणि अंधविश्वास समजत होतोय. आज मागे वळून बघितलंय तर वाटता हीच माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती. कारण आज माझी अवस्था अशी आहे की मी अंधाऱ्या खोलीत सुद्धा एकट्यान राहूक शकत नाही. त्या काळात ऑफिसच्या कामानिमित्त मी पनवेला गेलो होतोय. थंय पोचल्यानंतर 2 दिवसातच माका कळाला की 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू होणारा. या ऐकून माका जबरदस्त धक्कोच बसलो, कारण मी नागपूरमध्ये माझ्या कुटुंबासोबत राहायचोय. त्यामुळे मी लगेच दुसऱ्याच दिवशी घरी परत जाण्यासाठी तिकीट बुक केलंय. पुढच्या दिवशी सकाळी 4 वाजता मी घरातून निघालोय. स्टेशनवर पोहोचान मी ट्रेनची वाटच बघत बाकावर बसलो होतोय. ट्रेन येण्यासाठी अजून थोडं वेळ होतो. साधारण 20-25 मिनिटांनी ट्रेन स्टेशनवर इले आणि मी आपलो ट्रेनमध्ये चढलोय. माझो प्रवास ह्यो खूपच लांबचो होतो, जवळजवळ 20 ते 22 तासांचो. सकाळ, दुपार, संध्याकाळ कधी झाली ह्या काय माका कळलाच नाही. रात्री मी खूप आरामात झोपलोय, पण मध्यरात्री साधारण 2:30च्या आसपास ट्रेन एका स्टेशनवर येऊन थांबली. ट्रेन थंय बरोच वेळ थांबली होती. जवळजवळ अर्धो तास झालो होतो. माका तहानसुद्धा खूपच लागली होती आणि थोडासा बरासुद्धा वाटत नव्हता. त्यामुळे मी ट्रेनमधून खाली उतरलोय आणि पाणी किंवा काय खाऊक भेटात म्हणून दुकान शोधूक लागलोय. तेवढ्यात माका समोर एक नाश्त्याचा दुकान दिसला. दुकानात जाताना माझ्या लक्षातच इला नाही की रात्री 2:30 वाजता दुकान उघडणं ह्या जरा विचित्रच हा. मी त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष केलंय आणि पुढे गेलोय. दुकानाजवळ पोहोचल्यावर मी बघितलंय तर एक आजोबा सामोसे आणि कचोरी तळीत होते. ता बघून माझ्या मनात विचारिलो, या ओसाड आणि स्मशानासारख्या स्टेशनवर एवढ्या रात्री सामोसे आणि कचोरी बनवून ह्यो माणूस करणार तरी काय? कारण रात्री 2 वाजता ते सामोसे खाऊक तरी कोण येणार होता? मी दुकानाकडे जात असताना ट्रेनमधून कोणीतरी माका मोठ्यान हाक मारल्या. मी त्याच्या जवळ गेलोय तर खिडकीतून डोकावणाऱ्या एका माणसान घाबरलेल्या आवाजात माका सांगितले, अरे काय करतस? लगेच ट्रेनमध्ये परत ये. या ठिकाण धोकादायक हा. हय थांबलंस तर जीव जाय. या स्टेशन भूती आसा. हय माणसं रंग बदलणारे असतात. मी त्यांका आपलं उत्तर दिलंय, काका माका खूप तहान लागली हा. सामोसे कचोरी बघून माझी तर अजूनच भूक वाढलेली. त्यांका आपलं सांगलंय की काळजी करू नको, लगेच जाऊन परत येतोय. त्यांचा बोलणा माका जरा विचित्रच वाटला, कारण माका या सगळ्या गोष्टींवर अजिबात विश्वासच नव्हतो.
म्हाका वाटत होता की हे सगळे गोष्टी केवळ अंधश्रद्धा असत असो विचार करत मी आपलो त्या समोसावाल्याच्या दुकानाजवळ जाऊन पोहोचलोय. तेवढ्यात म्हाका असा जाणवला की दुकानाच्या आत कोणतरी बसला आणि तो सतत माझ्याच कडे बघता. पण जेव्हा मी त्या दिशेन बघितलंय तेव्हा थंय तर कोणच नव्हता, फक्त तो दुकानदारच होतो. मी त्या दुकानदाराक विचारलंय की आजोबा, इतक्या रात्री सामोसे कशाक बनवताय? त्यांनी म्हाका आपलं उत्तर दिल्याने की आमच्याकडे सकाळी खूप कामं असतात म्हणून आम्ही या सगळा रात्रीच तयार करून ठेवतो. सकाळी फक्त गरम करायचा असता, त्यामुळे कामाक देखील मदत होता. म्हाका त्यांच्या कारणाशी काहीच घेणा देणा नव्हता. मी त्यांका सरळ म्हणाक लागलंय, काका, म्हाका 1 प्लेट सामोसे आणि कचोरी दिया. मग मी थंयच जेवण करत त्याच बेंचवर बसलंय. त्या सगळ्या खात असतानाच खंयसून तरी माझ्या मनात एक विचार इलो आणि मी त्या आजोबांका आपलं विचारूक लागलंय की आजोबा, म्हाका एक गोष्ट सांगा की तुम्ही भूता प्रेतांवर विश्वास ठेवताय काय? ता ऐकान ते आपले हसत म्हणाक लागले, काय रे, तू ठेवत नाही काय? मी सुद्धा हसन उत्तर दिलंय, नाही, अजिबातच नाही. या ऐकतात त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच स्मितहास्य उमटला. ता स्मितहास्य म्हाका काहीतरी विचित्र आठवण करून देत होता. पण मी तर आधीपासूनच या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हतोय. थोड्या वेळात ते आजोबा म्हणाक लागले, हवा तर मी तुका भूत दाखवू शकतोय, ज्यामुळे तुका खात्री पटात की भूता, काळी शक्ती खराच अस्तित्वात असतात. या ऐकताच मी आपलं पोट धरून हसाक लागलोय आणि म्हणाक लागलोय की आजोबा, एक तर तुमचा डोक्या खराब हा, नाहीतर माझा तरी. या ऐकून ते आजोबा पुन्हा एकदा माझ्यावर बघून हसाक लागले. मग मी म्हणालोय, ह्या सगळा सोडा, म्हाका खूप भूक लागली हा, अजून 1 प्लेट करून द्या. त्यांनी लगेच म्हाका आणखी 1 प्लेट सामोसे दिल्याने मी तो घास घेऊक जाणारच इतक्यात माझी नजर त्या प्लेटकडे गेली आणि माझ्या हातातलो घास थंयच थांबलो. कारण माझ्या डोळ्यासमोर जा दिसला ता बघून माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. माझं त्याच्यावर विश्वासच बसत नव्हतो, कारण त्या प्लेटमध्ये माणसाची कापलेली बोटं होती. भीतीन माझा संपूर्ण अंग सुन्नत झाला. मी जोरात ओरडलोय आणि ती प्लेट हातातून फेकून दिलंय. या बघून ते काका माझ्याकडे शांतपणे बघून म्हणाक लागले, अरे काय झाला? मी आपलं त्यांका ओरडलोय, ह्यो काय प्रकार हा? तुम्ही कसले माणूस असाय? या प्लेटमध्ये माणसाची बोटं आहेत. या ऐकताच ते एकदम भयानक हसाक लागले आणि म्हाका म्हणाक लागले की अरे, इतक्यातच घाबरलंस? ह्यो खेळ तर आत्ताच सुरू झालो हा. हे शब्द ऐकताच माझ्या अंगावर सरसरावून काटो इलो. पण पुढे जा घडला त्याने माझी शुद्धीच केली. मी बघितलंय की त्या आजोबांचो चेहरो हळूहळू बदलाक लागलो होतो. त्यांचा आवाज देखील आता माणसासारखो रवाक नाही होतो. ते एकदमच भयानक आवाजात म्हणाक लागले की घाबरलंस ना? ह्या ऐकताच माझ्या अंगावर तर काटो उभं राहिलं होतं. माझे हातपाय जोरजोरात थरथर कापाक लागले आणि भीतीत तोंडातून शब्द देखील बाहेर फुटत नव्हते. मी घाबरान ट्रेनकडे बघितलंय तर ट्रेन निघण्याच्या तयारीत होती. मी थैसून पळायचा प्रयत्न देखील केलाय, पण माझे हात पाय पुढे जाऊचा काय नावच घेत नाही होते. ते अक्षरशः गोठल्यासारखे झाले. तेवढ्यात माका ट्रेनमध्ये बसलेलो एक माणूस दिसलो. मी त्याका मोठ्यान हाक मारलोय, पण त्याने मागे देखील वळून बघूक नाही. तोपर्यंत त्या आजोबांचा चेहरा पूर्णपणे भयानकच झालेलो. ते हळूहळू माझ्या दिशेने चालाक लागले. यावेळी मात्र मी आपली सगळी ताकद एकवटलाय आणि पळाक सुरुवात केलाय.
पळत पळत मी ट्रेन जवळ पोचलोय, पण ट्रेन मध्ये चढणार तेवढ्यातच तेच आजोबा हातात समोसाची प्लेट घेऊन माझ्याकडे बोट दाखवत उभे होते आणि अचानक ते हवेत उडत माझ्या दिशेने नेले. तोपर्यंत ट्रेन निघून गेली होती. माझ्या हातातली संधीसुद्धा निसटली. भीती आणखीच वाढत चालली होती. मी जीव तोडून आपलं पळत राहिलोय. तेवढ्यात माका रस्त्यावर एक माणूस पडलेलो दिसलो. माका पूर्ण खात्रीच झालेली की हो सुद्धा एखादा भूतचा. तेवढ्यात माका एक दुकान दिसला ज्याच्या आत थोडीशी लाईट लागलेली होती. पण यावेळी मी धोको घेऊन काय तयार नव्हतं. त्या दुकानात काय असत कायच सांगता येत नव्हता. माका कायच कळत नाही होता की आता काय करूचा. तेवढ्यात माका आठवला की हयसून थोड्या अंतरावर माझ्या मावशीचा घर हा आणि ती सुद्धा थंयच रावता. जा इथून फक्त 2 स्टेशन पुढे होता. ताबडतोब मी सुरेंद्रक फोन लावलाय. सुरेंद्र म्हणजे माझ्या मावशीचं मुलगो. मग मी सुरेंद्रक फोन करून घाबरलेल्या आवाजातच सगळं प्रकार सांगितलंय. सुरुवातीक त्याने माका चांगलंच ओरडलो आणि म्हणाक लागलो तू त्या स्टेशनवर उतराकच नको होतंस. आणि असा पण सांगाक लागलो की आता एक काम कर, लगेच त्या स्टेशनच्या बाहेर निघ. आत थांबलंस तर तुझो जीव देखील जाऊ शकता. आणि एक स्टेशनवर तुका एक बस स्थानक दिसात. चुकानसुद्धा थंय उभे असलेल्या कोणत्याही बसमध्ये चढा नको. हलक्या पावलांनी चलत तिकीट काउंटरच्या ऑफिस बाहेर बसान राव आणि सकाळ होईपर्यंत थंयच थांब. त्याचे हे सगळे गोष्टी माका अजिबातच समजत नव्हते. मी त्याका संपूर्ण प्रकार पुन्हा एकदा सांगितलंय. तेव्हा त्यांना या मागची खरी गोष्ट सांगितल्यान तो म्हणाक लागलो की तो सामोसेवालो माणूस काय नाया, तो एक भटकती आत्मा असा. रात्री उशिरा स्टेशन किंवा बस स्थानकातून जाणाऱ्या लोकांका तो त्रास देता. आणि जो दुर्दैवी माणूस वेळेत स्टेशनच्या बाहेर जायत नाही त्याका तो मारून आपलो गुलाम बनवता. मी तिकीट काउंटरच्या ऑफिस बाहेर बसान सुरेंद्रशी फोनवर बोलत होतय. तेवढ्यात खयसून तरी हसण्याचा आवाज इलो. तो आवाज ऐकताच माझ्या पुन्हा एकदा पायाखालची जमीनच सरकली. मी थंयसून पळत सुटलोय आणि धावत धावत एका ठिकाणी पोचलोय. आता माका एक गोष्ट स्पष्टपणे कळाली होती की आज तो आत्मा माका मारल्याशिवाय थांबणार नव्हतो. मी पुन्हा सुरेंद्रक फोन करून म्हणाक लागलोय की काहीही करून तू लवकर ये. सुरेंद्र म्हणाक लागलो की काळजी करू नको, थोडा पुढे एक मोठा वळण हा, थंय मी तुका भेटेन. आणि तो पुढे ह्या देखील म्हणाक लागलो की त्या भटक्या आत्म्याच्या सगळे करामती माका माहीत नसल्यामुळे अजून पण मी जिवंत असय. माझ्या मूर्खपणामुळेच मी खयसून खंय येऊन पोचलो होतंय ह्या आता माका पूर्णपणे कळत होता. मी गावच्या सीमेपर्यंत पोचणार होतंय. तेवढ्यात रस्त्याच्या मधोमध पडलेल्या एका दगडावर माझो पाय जोराचो आदळलो आणि मी खालीच कोसळलोय. खाली पडताच तो भयानक माणूस अचानक माझ्या जवळ येऊन उभं राहिलो. तो इतको जवळ इलो होतो की माका कायच समजत नाही होता. त्याचे डोळे लाल पिवळे झालेले, नका लांब वाढा होती. तो अत्यंत भयानक दिसत होतो. त्याच्या डोळ्यातून आणि तोंडातून बाहेर येणारी विकृती बघून माझा संपूर्ण शरीर थरथर कापाक लागला. माका कळान चुकला होता की माझो अंत आता जवळ इलो हा. त्या आत्म्याचो चेहरो अगदी एखाद्या सैतानासारखो दिसावतो. तो आपल्या धारदार दातांसह माझ्यावर वारच करूक येत होतो. त्या संपूर्ण परिसरात माझ्याशिवाय थंय कोणच नव्हता. तो माका गिळाक तोंड उघडणारच होतो
तेवढ्यात देवदूतासारखो सुरेंद्र येऊन थंय पोहोचलो. त्याच्या येतात काय झाला कोणाक ठाव. तो आत्महतो. तो क्षणार्धात गायब झालो. माझी अवस्था बघून सुरेंद्र देखील घाबरलो. त्याने माका आपल्या जीपमध्ये बसवल्या आणि आम्ही थेट घरी निघालो. मी त्याच्या मनापासून आभार मानलोय, कारण आज त्याच्यामुळेच मी थोडक्यात वाचलो होतोय. थोड्या वेळात सुरेंद्र म्हणक लागलो की तुका माहिती हा काय त्या दुकानदाराची कथा काय हा आणि तो कशाक भटाकता. मी आपली नकारार्थी मान वळवूक लागलाय तर तो आपलं माका सांगाक लागलो. तो समोसेवालो खूप गरीब घरातलो होतो. त्याच्या कुटुंबात पत्नी, मुलगी आणि एक मुलगो होतो, पण तो त्यांचा सांभाळ नीट करूक शकत नव्हतो. म्हणून त्यांना त्या ओसाड स्मशानासारख्या स्टेशनवर दुकान टाकूचा ठरवल्यान. तिथे आजूबाजू दुसरी कोणतीही दुकानं नव्हती, त्यामुळे त्याचा धंदो खूपच चालाक लागलो. त्याचे सामोसे इतके प्रसिद्ध झाले की लोक खास त्याच्यासाठीच यायचे. तो इतके चविष्ट सामोसे बनवायचो की सगळे त्याका खूप आवडाक लागले. पण त्याच्याजवळच एक दुसरो सामोसेवालो बसवतो. त्याचा स्वभाव मात्र फारसो काय चांगलो नव्हतो. तो नेहमी याचो हेवो करायचो. आपलो धंदो मंदावल्यामुळे त्यानं एके दिवशी त्या सामोसेवाल्याची घाणेरडी हरकत केल्या. त्या माणसान त्याका काही सामान आणूक पाठवल्या. तो सामोसेवालो खूपच प्रामाणिक आणि गरीब माणूस होतो, म्हणून तो कोणावर देखील सहजच विश्वास ठेवायचो. पण त्याका काय माहीत होता की होच विश्वास त्याका खंय नेऊन सोडीत. त्याच्या मागून त्या दुसऱ्या सामोसेवाल्यान त्याच्या मसाल्यात बकरीचा मांस मिसळल्यान त्या मांस पूर्णपणे मसाल्यात मिसळून गेला होता. समोसेवालो दुकानदार इलो आणि नेहमीप्रमाणे सामोसे आपलो विकूक लागलो. त्याने एक प्लेट सामोसे एका कस्टमरला दिल्या. त्याच वेळी थंय अजून अनेक लोक जमलेले. त्या माणसानं जेव्हा समोशाच्या प्लेटमध्ये बकरीचा मांस बघितल्या तेव्हा तो प्रचंड संतापलो. रागान त्याचो चेहरो लाल पिवळो झालो आणि तो सामोसेवाल्यावर ओरडाक लागलो की काय घातलंस यात. त्यानं थंय जमलेल्या सगळ्या लोकांका ते सामोसे आपले दाखवले. या बघतात लोक एकदमच संतप्त झाले आणि सगळे सामोसेवाल्यावर तुटानच पडले. काही क्षणातच त्याका पकडून बेदम मारूक सुरुवात केल्याने बघता बघता सामोसेवाल्याचं दुकान संपूर्णपणे उद्ध्वस्त झाला. लोकांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली. त्या गोंधळात कोणीतरी त्याका जोरात ढकलला आणि तो थेट रेल्वे ट्रॅकवर जाऊन पडलो. लोखंडी पटरीवर आदळल्यामुळे त्याच्या डोक्यावर प्रचंड मार लागलो आणि खूपच रक्तस्राव झालो. तेव्हा संध्याकाळ झाली होती, पण दुर्दैवान कोणीही त्याच्या मदतीक धावान येऊक नाय. सगळे लोक थंयसून निघून गेले. त्याच्या कुटुंबाक देखील याबाबत काहीच माहिती मिळाक नाय. लोक म्हणतात की तो ट्रॅकवर पडल्यामुळे मरण पावलो हा. जेव्हा रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याका उचलून रुग्णालयात नेल्याने तेव्हा त्याचा मृत्यू ह्यो आधीच झालेलो. या घटनेनंतर सुमारे 15-20 दिवसांनी त्या दुसऱ्या सामोसेवाल्यासोबतही असंच भयानक अपघात झालो. त्याचा मृतदेहसुद्धा त्याच रेल्वे ट्रॅकवर आढळून आलो. त्यानंतर त्या स्टेशनवर उशिरा रात्री विचित्र घटना घडाक सुरुवात झाली. त्यामुळे आता कोण देखील एकट्यान त्या स्टेशनवर थांबायची हिंमत करत नाही. काही लोक सांगतात की त्याच सामोसेवाल्याचो आत्मा अजून देखील त्या स्टेशनवर भटकत असता. जणू दुकान उघडून तो बसलेला असता आणि जो कोण त्याच्या संपर्कात येता त्याची अवस्था ही फारच वाईट होता. खरा तर ही माझी नशिबाचीच गोष्ट होती की मी आज देखील जिवंत असय. त्या रात्री योग्य वेळी
सुरेंद्र थंय पोचलो नसतो तर माझं काय झालं असता या सांगणं देखील कठीण हा. मित्रांनो, आजचो अनुभव हयच संपता. ह्यो अनुभव तुमका कसो वाटलो आसा ह्या म्हाका कमेंट करून सांगा. आणि अजून सुद्धा तुमच्याकडे असे काय भूतांचे सत्य अनुभव असतील तर म्हाका ईमेल किंवा इंस्टाग्रामवर पाठवू शकतात. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली असा. आणि अजून देखील तुम्ही मालवणी गोष्टी ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नसतात तर सबस्क्राईब करून टाका. चला तर मग भेटूया अशाच एका सत्य अनुभवात. तोपर्यंत धन्यवाद.